शब्दसन्मानी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त आणि मयत कर्मचारी यांच्या जागी मान्यवरांच्या हस्ते लगेचच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आदेशाचे वाटप करण्यात येणार आहे। या ठिकाणी अमोल दिनकर जाधव हे सफाई कामगार होते। अरे पहिले प्रस्तावना करा, तुम्ही सांगा एकूण किती आहे, काय आहे। या ठिकाणी 31 जणांना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचारी जे की मयत झालेले आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या जागी अनुकंपा तत्वाद्वारे किंवा लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार आपल्याला या ठिकाणी नियुक्ती देण्याची आहे। त्या अनुषंगाने साधारणतः आपल्याकडे जे काही अर्ज प्राप्त झाले होते मागील 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्यामध्ये 31 उमेदवार किंवा कर्मचारी त्यांच्या ठिकाणी आपण 31 त्यांचे पाल्य किंवा वारसा पद्धतीने जे काही नॉमिनेशन्स असतील अशा लोकांना नियुक्ती देण्याचं या ठिकाणी आज आपण ठरवले आहे। तर आपण रिसेंटली आपल्याला घटना माहित असेल, एक आपल्या झोन नंबर 6 मध्ये सफाई कर्मचारी होते। तर हे सफाई कर्मचारी होर्डिंगचं काम म्हणजे होर्डिंग काढून टाकण्याचं काम करत असताना दुर्दैवाने त्यांचा त्या ठिकाणी विजेचा शॉक लागून अंत झाला। तर त्या कर्मचाऱ्याच्या वारसास सुद्धा आज आपण या ठिकाणी नियुक्ती देत आहोत। त्याचबरोबर त्या मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून 1,15,00,000 इतक्या रकमेचं सानुग्रह अनुदान म्हणता येईल किंवा एक कवच आपण महानगरपालिकेने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। तर आताच महापौर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो जो कर्मचारी होता अमोल दिनकर जाधव, त्याचे जे कायदेशीर वारस आहेत आणि त्यांनी जे काही नॉमिनेशन केलंय कविता अमोल जाधव यांना सर्वात प्रथम मान्यवर म्हणून आज रोजी आपण हा कार्यक्रम आयोजन केला। आजचा लाडपागे समिती व अनुकंपा धर्तीवर नियुक्तीचा त्या ठिकाणी नियुक्ती पत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय महापौर श्री समीर दादा राजूरकर आणि सन्मान्य स्थायी समितीचे सभापती श्री अनिल भैया मकारिये आणि सन्मान्य सभापती श्री जालिंदर शेंगे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सन्मान्य सदस्य श्री मनोजी लांगरे देवराळेजी आणि सन्मान्य सदस्य। आज सन्मान्य विरोधी पक्षनेते श्री समीर बिल्डरजी आणि या ठिकाणी ज्यांचं नवीन या महानगरपालिकेमध्ये नवीन नोकरी सुरुवात होते असे सर्व नियुक्तीपत्राचे सर्व लोकांना मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। आणि सन्माननीय महापौर साहेब गेले 3 वर्षामध्ये की या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी व परमनंट असे मिळून जवळपास 7,000 कर्मचारी आहेत, त्याहून अधिकच आहे। त्या सर्व कर्मचाऱ्यांचा विविध विभागामध्ये काय काय अडचणी असतात यासाठी आपण पहिलं आणि तिसरा शुक्रवार आपण कर्मचारी समाधान शिबिर अशा पद्धतीचं आपण आयोजन करीत असतो दुपारच्या सत्रामध्ये। आणि ज्यावेळेला आम्ही रुजू झाल्यानंतर विविध डिपार्टमेंटमध्ये विविध अडचणी होत्या, त्यामध्ये पदोन्नती असतील, नियुक्त्या असतील आणि विशेष करून ज्या आपल्या महानगरपालिकेचा स्वच्छता ठेवण्यासाठी काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहेत ते एवढे शिकलेले नाही।
आणि त्यासाठी आपण एक वेलफेअर ऑफिसर आपण नेमले, जे रिटायर्ड एक सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे त्यांना नेमून ज्या ज्या कागदपत्राची जी आवश्यकता आहे आणि ज्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते आपणच त्यांच्याकडे गोळा करून घेऊन आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांचा त्यांची आता सफाई कामगारांचा मुलगा किंवा मुलगी उद्देश आहे की जर त्यांनी त्यामध्ये शिकलेला पोरगा असेल, शिकलेला पोरगी असेल तर त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या क्षमतेप्रमाणे नोकरी द्यावा. आपण त्या ठिकाणी आज रोजी एवढं वेकेन्सीज त्या ठिकाणी नाहीये, परंतु त्यांच्या एज्युकेशनच्या प्रमाणे आपण सिनियरिटी लिस्ट मेंटेन करतो आणि बरेच सफाई कामगारांच्या मुलांना आपण क्लर्क म्हणून सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि काही फार्मासिस्ट पण आपण देण्यात आलेलं आहे आणि काही सबोर्शियर पण काही असे पदही आपण त्यांना देण्यात आलेले. आणि आज मला सांगायला आनंद होतो की माझ्या जे महापालिकेमध्ये जे आस्थापना विभाग आहे की एक रेकॉर्ड टाइम मध्ये आपण पूर्ण करतो आणि जे काही तुमच्याकडे एखाद्या गोष्टी पेंडिंग आला असेल त्यांचा घरातील आपसाच्या भांडणामुळे अडकलेला प्रस्तावच पेंडिंग आहे की कोणाला द्यायचा, मुलाला द्यायचा, मुलगीला द्यायचा, मग यांची संमती घे, त्यांची संमती घे, त्याचमुळे अडकलेला प्रस्ताव ते वादावादीचेच प्रस्ताव हे आहे. आणि ज्यांचा वादावादी असेल तरी आम्ही प्राधान्याने त्यांच्या मुलीला नोकरी देण्यासाठी आपण जास्त अटी घालत असतो, जेणेकरून त्या घरामध्ये त्या मुलगी जर नोकरीला लागली तर त्या घर परिसर सुधारते हा भावनेने आपल्या हा उद्देश होतो. आणि कधी कधी आपण आउट ऑफ दी वे जाऊन त्याला सांगतो की तुम्ही मुलीलाच द्या आणि मुलीला दिलं तर अजून आम्ही त्याला जास्त सत्कार करतो. त्या शिकलेल्या मुलगीला दिलं तर त्याला सफाई कामावर न पाठवता कुठल्या तरी ऑफिसमध्ये ते त्यांचं क्लरिकल आणि त्याला टायपिंग शिकून त्या ऑफिसमध्ये आपण काम करून घेता येतं. अशा पद्धतीचं आपले प्रायोरिटी आहे. आणि दुसरं, या सफाई काम करत असताना भरपूर काम करावं लागतं. वरिष्ठांची सूचना, कधी बॅनर काढा, कधी ह्या साफसफाई करा, गाडीचा आत घुसून साफ करा. या सर्व साफसफाई करत असताना दुर्दैवाने मृत्यूही होतो आणि अधिकाऱ्यांचं तर सर्व गोष्टी असतातच, त्यांचं कवच, खूप इन्शुरन्स वगैरे वगैरे त्यांना माहिती असतं. परंतु दुर्दैवाने या सफाई कामगारांना कधी आपल्याला सांगावं लागतो, आई बाबाच्या भूमिकेत जाऊन काही निर्णय आपल्याला असे घ्यावा लागतो त्यांना फायदाकारक असतो. आणि या कदाचित एकमेव महापालिका पूर्ण भारतामध्ये असेल की सफाई कामगारांना दुर्दैवाने काम करीत असताना जर मृत्यू झालास 1 करोड आणि जर डेबिट कार्ड वापरत असेल तर 1,15,00,000 रुपये देणारे त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला हे पहिला महापालिका आहे. आणि दुर्दैवाने तो 2 लाभार्थी अलीकडे 1-2 महिन्यापूर्वीच ते झाला. ते कदाचित आमची इच्छा नव्हती की ते अशा पद्धतीचा कोणाला देण्यात यावं, परंतु एक परिवाराला एक काम करीत असताना त्या माणसाला सुरक्षित असतो. माझ्या वरिष्ठांनी मला हे काम करत सांगतो, परंतु दुर्दैवाने काही झालं तर काय, माझ्या परिवाराचा काय, आज त्याला एक सुरक्षा कवच आहे. आणि सरकारी नोकरी म्हणजे तो बॉर्डर असो किंवा रस्त्यावर झाडू मारणारे असो, ते सर्व सारखेच आहे. देशासाठी काम करीत असतो आणि कधी तो इकडे शहादत मिळतो आणि इकडे आपण सरकारी सेवेसाठी मरण पावलेला एक व्यक्ती असतो. परंतु एक सरकारसाठी काम करीत असताना कवच म्हणून आपण हा गोष्टी आपण आणल्या होत्या. आणि आता प्रत्येक 3 महिने 12 महिन्यामध्ये आता विषय आपल्याकडे येतो, कारण या समाज कल्याण आणि या विषय सर यामध्ये फक्त पहिला असे होतो की सफाई कामगार म्हणजे फक्त अनुसूचित जातीच आहे का, तसा नाही आहे. इव्हन आपल्या ते अर्जुन जे आपल्या सिद्धार्थ गार्डन मध्ये अर्जुन जे वाघ आहे, ते सिंह आहे, त्याला पॉटी साफ करणारे पण ते पण एक सफाई कामगारच आहे आणि तो मुस्लिम व्यक्ती आहे. त्याला सुद्धा आपण प्रोटेक्शन त्याच्यामध्ये दिलं आणि ते गोष्टी जर आपण सदस्य सरांना मान्य केलं होतं. जे काही गलित काम करणारे किंवा साफ सफाई जे मी करू शकत नाही किंवा एक सदन व्यक्ती करू शकत नाही हा काम, हा श्रमदान म्हणून 1 तासासाठी करेल,
परंतु आयुष्यभर करण्यासाठी जे असेल त्यांचाही आपण समावेश करून घेतला. फक्त अनुसूचित जाती नाही, ओबीसी असेल, जनरल असेल, काही एक दोन ठिकाणी तर ते साफसफाईमध्ये ब्राह्मण व्यक्ती पण होते, त्याला पण आपण नोकरी दिलेली आहे. तो तसेच त्यामध्ये मुस्लिम व्यक्ती पण आहे. त्यामुळे हे लाड बागे समितीमध्ये आपण जे त्यांनी या महापालिकेसाठी गलित काम केलं, साफसफाईचं काम केलं, त्यांच्या परिवाराला आपण लाड बागेचा सुद्धा सुरक्षित द्या. कारण अलीकडे हायकोर्टाची स्टेटस को होता, मग आम्ही संजय सिरसाट सरांना रिक्वेस्ट केली, मग ते रिक्वेस्ट केल्यानंतर ते स्टे उठवून एक फ्रेश GR काढला. तर आज सांगायला अभिमान होतो की तुमच्याकडे एकही प्रकरण येणार नाही. आलं तर आपसात भांडणाची प्रकरण येणार, तुम्ही भांडण मिटवा आणि प्रशासनाकडे जा. आणि दुसरा एक गोष्टी आम्ही टाळकपणे सांगितलं, या नियुक्तीपत्र देत असताना आम्ही आवर्जून विचारतो, तुला किती पैसे लागले, कोणतं तरी राकेट आहे का, कोणीतरी तुम्हाला हे मी लावतो हे लावतो. आणि दुसरा अजून एक आवर्जून आम्ही बघत असतो सर, त्याचा मुलीला सोडून दुसऱ्याला जर देत असेल तर तुम्ही संशयाने बघ. जर मुला नसताना जर दिलं ते ठीक आहे, परंतु काय काय याच्यामध्ये 100 पैकी क्वचित एखादा असे आपले कर्मचारी असतो की तो नोकरी विकतो, की मला सांभाळतो, मला दत्तक घेतलं, हे घेतलं. दत्तक तरी 20 वर्षापूर्वीच घेतलं पाहिजे. आता माझ्या वयात कोणतं दत्तकला जाणार आहे ते आम्ही थोडा संशयाने बघतो. परंतु सर आज या नवीन वर्षामध्ये नवीन नियुक्ती आपल्या सर्व नवीन पदाधिकारी यांच्या हाताने होतो. मला खूप आनंदी आहे आणि या 31 लोकांच्या जीवनामध्ये आपण चांगला काम करावा. आणि दुसरं फक्त झाडूच मारायची नाही आहे, तुम्ही लाड बागे समिती आणि अनुकंपाच्या नवीन सगळ्या नियुक्त्या ज्या विहित किंवा निहित पद्धतीने झालेल्या आहेत, त्याच्यासाठीच आज त्या सगळ्या त्याची ऑर्डर द्यायचा जो हा कार्यक्रम आहे, त्याला उपस्थित स्थायी समितीचे सभापती श्री अनिलजी मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद, बिल्डर म्हणत नाही मी तुम्हाला, आणि माननीय आयुक्त साहेब श्रीकांतजी, सभापती जालिंदर शेंडगे, बुरांडेताई, सर्व सन्मानी नगरसेवक, आमच्या आस्थापनाचे कर्मचारी. ते फक्त बाकी सगळं आयुक्तांनी सांगितलेलंच आहे. फक्त आज मी एकदम ते आल्यानंतर मी त्यांना म्हणलं ते नाव कितव्या नंबरवर आहे, कारण की अनधिकृत बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला, म्हणजे अशी वेळ कोणत्याही आस्थापनेवर प्रशासनावर येऊ नये. एवढा तरुण मुलगा त्याच्यामध्ये शॉक लागून गेला. सफाई कर्मचारी जरी असला, प्रशासन जे जे काम सांगतं ते करावंच लागतं वेळोवेळी. तर ते गेल्यामुळे आम्हाला त्याचं प्रचंड गेल्या 1.5-2 महिन्यात दुःख होतं की बाबा, म्हणजे वैयक्तिक महापौर म्हणून मला पण फार दुःख होतं की बाबा एक एवढा तरुण कर्मचारी आपल्यातून निघून गेला. कोणतंही प्रशासन त्यांना कवच देईल, त्यांना नोकरी देईल, माणूस वापस येत नसतो. तर ह्याचं दुःख होतं. तर असं काही आनंदाने त्यांना ऑर्डर दिली पाहिजे असं नाही, पण त्याचा न्याय केला प्रशासनाने. त्याचबरोबर सगळे जे काही आज या काही 30-31 आज ऑर्डर देतोय आपण, तर त्या सगळ्यांना माझी महापौर म्हणून मी विनंती करतो तुम्हाला की या महापालिकेमध्ये तुम्ही मन लावून काम केलं पाहिजे. आज समाजामध्ये बेरोजगारी इतकी मोठी असताना तुमच्या आई वडिलांनी कोणी केलेल्या मेहनतीमुळे अनुकंप किंवा लाड बागे समितीमध्ये या दोन्हीमध्ये तुम्ही खाली बसता का? म्हणजे सगळ्याला माझा चेहरा तरी दिसत असली पाहिजे, म्हणजे गोडवा असला पाहिजे. हे महापालिकेचं काम जे जे आहे हे लोकांशी, जनतेशी निगडीत असलेलं काम आहे. तुम्हाला ते काम करायला मिळालं, तुमच्या माग पूर्वजांनी जी पुण्य केली त्याच्यामुळे तुम्हाला ते अनुकंपामध्ये किंवा लाड बागे समितीमध्ये तुम्हाला ते मिळालं. तर तुम्ही त्याचा पगाराचा सदुपयोग केला पाहिजे. तुमचे मुलं शिकले पाहिजे, ते मुलं चांगल्या शाळेत गेले पाहिजे, त्या मुलांनी प्रगती केली पाहिजे. जे आयुक्तांनी सांगितलं त्यालाच थोडं पुढे नेत तुम्ही याच्या पुढे व्यवस्थित ते काम केलं पाहिजे. तुम्हाला दिलेलं काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि या महापालिकेची आणि शहराची सेवा केली पाहिजे. तुमचंही कर्मचाऱ्यांमध्ये नाव झालं पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्या 31 लोकांना सांगतो. याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे, कोणी BA झालेले आहेत, कोणी BCA झालेले आहेत,
त्याच्यानंतर 12वी विज्ञान खूप MS CIT झालेले आहेत, स्वच्छता निरीक्षक कोर्स केलेले आहेत. तर या सगळ्यांनी आपल्या कामाप्रती इमानदार राहावं आणि त्याच्यामध्ये आता आयुक्तांनी सांगितल्यासारखं की ऑर्डर देतानाच ते विचारतायत, आम्ही पण विचारतोय की बाबा ह्याच्यामध्ये कोणाला तुम्हाला भेटावं लागलं का, नाही भेटावं लागलं ना, कारण की हे कर्म अनुकंप लाड बागे समिती किंवा पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर महापालिका ही अतिशय स्वच्छ कारभार करणारी महापालिका व्हावी अशी आमची सगळ्याच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याचाच हा एक भाग आहे. ज्यांना मिळालं त्यांना मी शुभेच्छा देतो. पुढे ते व्यवस्थित काम करतील, या महापालिकेची या शहराची सेवा करतील अशी आशा बाळगतो. आणि अमोल जाधवच्या बदली आल्या आहेत, तुम्हाला एकदम अकाली हे केल्यामुळं आम्हाला पण खूप वाईट वाटतं की बाबा त्याची ऑर्डर आम्हाला द्यावी लागते. पण किमान तुमचं घर चरितार्थ चालावं असं कवच पण आणि ही नोकरी सुद्धा ते महापालिका म्हणून आम्ही आपल्याला हे केलेली आहे. तुम्ही पण चांगलं काम करतात, सगळ्यांचा सांभाळ करतात अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुक्त महोदय या समोर तुम्हाला त्यांना सांभाळायचंय. माननीय मावशी आई तुम्हाला सांभाळायचं, काही चिंता नका करू. माननीय महापौरांच्या हस्ते या ठिकाणी कविता अमोल जाधव यांना कार्यालयादेश सुपूर्द करण्यात येत आहे. सगळ्यांना तुम्ही सांभाळून घ्यायचं आता. आलं का लक्षात? हा? ते घराला पण सांभाळायचं तुम्हाला. चला साजी दुसरं घ्या. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महापौर साहेब एक फोटो. नितीन नाव काय? अशोका वाड. अच्छा, ते तुझ्या आईचे वडील होते. माननीय महापौर यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्त्यादी देण्यात येत आहे. यानंतर बाबूजी लिंबाजी नक्की नक्की. यानंतर श्री शेख बशीर अहमद शेख शबीर अहमदच्या जागी श्री यानंतर माननीय महापौर, माननीय सभापती, माननीय विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्ती. त्यानंतर मिलिंद सांडुनी साठे यांच्या जागी पवार अशोक चावडिया, रोहित मिलिंद साठे, निशा सुभाष म्हस्के यांनी यायचं आहे. गायत्री प्रकाश सामने अमित संजय सावळे पहिले 40 बोलल्यासारखं वाटत नाही का? दीपक अण्णा साळवे यांनी समोर यायचं आहे. इधर साथ में अरे इसके साथ है ना, तो काम परिवार के साथ सगळ्यांना व्यवस्थित सांभाळ बरं का तू. अभिजित ज्ञानसिंग मलके, अरे बाबा, अरे त्यानंतर शेख शोएब शेख अजीज यांनी यायचं आहे. नाही अरे युवराज साहेब आओ. यानंतर राहुल प्रकाश कागडा यांनी समोर यायचं आहे. BCA केलं? केलं BCA? चांगल्या कधी करून यायचे, कसं राहतं? चलो बापाने पण अशीच घालून आले. दोघं fashion. या इकडे फोटो द्या.